हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. गेली अनेक वर्ष बबनराव पाचपुते यांनी तालुक्याला योग्य दिशा देण्याचं काम केलंय. चालू वर्षामध्ये तालुक्यासाठी भरघोस निधी मिळवून दिलाय. श्रीगोंदानगर रस्त्यावरील आदर्श शेती करणाऱ्या पारगावमध्ये विविध रस्त्यांची कामं, मंदिरांसाठी निधी, सभामंडप अशी अनेक कामं मार्गी लागली असून महायुती सरकारच्या असणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या कुटुंबानं केलंय. याविषयी ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाचपुतेंनी बरीचशी कामं केली, मला अनुभव आहे. चांगली काम केली, गोरगरिबाविषयी केली, जवळ धरलं गोरगरिबांना त्यांनी. हे सगळे त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं बी लाईटचं म्हणा, पाण्याची सोय म्हणा, दुनिया म्हणा, वेळची वेळेला दिली त्यांनी. म्हणजे ज्याचं नाव घ्यायचं त्याच माणसाला बरं लागत. तसं शरद पवारांनी काहीच केलं नाही. त्यांनी प्रत्येकाला चॅनल द्यायचा कबूल केलं. आता मागच्या 5 वर्षाला हे राहुल दादा होते, पण निवडून आले तर परत कोणत्या गावाला भेटच दिली नाही, राहून काय केलंच नाही. असे जे पुढारी शरद पवार मांडितो आणि बरोबर जवळजवळ मला कळत 25 वर्ष कारभार चांगला केला. आणि कारभार केल्यामुळं ते दरबारीला निवडून येत होता. याची वेळेस मात्र त्याला शरद पवारांनी थोडा उभा करून खचित केला. जेवढ्या योजना काढल्या ना तेवढ्या मिळाल्या, शेतकऱ्यांना मिळाल्या, गोरगरिबांना मिळाल्या. लाडक्या बहिणीचा विषय काढला, कसं काय व्हायना, फुल नाही फुलाची पाकळी बरोबर त्यांनी पोस्ट केली, हे बरोबर आहे. तसं इतर पुढारी मस्त पाहिले. 90 वर्षाचा अनुभव आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्य आहे. त्यांना वाटतं महाराष्ट्र माझा आहे, हे बरोबर आहे. पण गोरगरिबापर्यंत लोन कसलीच पोहोचवली नाही. फक्त खासदार आमदार त्यांनी पोचले. खास करून आमच्या गावाला या ठिकाणी लाईटचा खूप मोठा प्रश्न, विद्युत प्रवाहाचा होता. आम्हाला या ठिकाणी सबस्टेशन नव्हतं. लाईट आल्या फक्त घरातील पाणी भरण्यापुरतं 2 मिनटं फक्त मोटर चालायची. त्यानंतर लाईट डिम झाल्यानंतर मोटर फिरत नसत. हे सगळे अडचणी आम्ही ज्यावेळेस दादांपर्यंत, आमचे वडील असतील, गावातील करते त्या काळचे लोक असतील, त्यांनी दादांपुढं ज्यावेळेस हा प्रश्न मांडला त्यावेळेस दादा स्वतः मुंबईला 2-3 वेळा चक्रा मारून, आमदार असताना नंतर ते मंत्रालयामध्ये स्वतः मंत्री म्हणून राहिले. त्यावेळेस तो लाईटचा प्रश्न खास करून या ठिकाणी सबस्टेशन पारगावमध्ये उभारून तो प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर 1993-94ला ज्यावेळेस इथं कुकडीचं पाणी आलं त्यावेळेस या पारगावला दिशा मिळाली. सुरुवातीला या ठिकाणी सगळं माळरान होतं आणि या ठिकाणी ज्यावेळेस पाणी आणि लाईटचं दोन्हींचा संयोग झाला त्यावेळेस निश्चित स्वरूपात या ठिकाणी पारगावकरांचे कष्टही असतील. शेती क्षेत्रामध्ये पारगावचे सर्व शेतकरी अगदी कष्टानं या ठिकाणी हे माळरान फुलरानामध्ये जे काय तयार केलं त्यात कष्ट निश्चित आहे, परंतु नुसतं कष्ट असून चालत नाही. कष्ट करणाराची एक मूल्य ठरलेलं असतं. जर आपण शेतीमध्ये कामाला गडी लावला तर त्याला 400-500 रुपये हजेरी ही तेवढीच ठरलेली असती, परंतु ती शेती करताना दिशा आणि त्यासाठी मार्गदर्शन हे पाचपुते कुटुंबियाने, खास करून दादांनी, शेतीच्या बाबतीत त्यांनाही स्वतः खूप आवड आहे. आमच्या गावची दिशा पाहून त्यांनी स्वतःच्या शेतामध्येही द्राक्षबाग या ठिकाणी खंडू हिरवे असतील, बाळासाहेब खेतमळीच असतील, यांच्या माध्यमातून दीपकराव तारकुंडे यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याही शेतात द्राक्षबाग लावली होती. जेणेकरून या शेतीच्या व्यवसायामध्ये दादांनी अत्यंत
मोलाचं मार्गदर्शन करून या ठिकाणचा शेतकरी हा स्वयंपूर्ण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते बबनराव पाचपुते दादा यांनी केलेलं आहे. आता ह्या पुढच्या काळात त्यांनी गावातील रस्ते असतील किंवा तालुक्यातील रस्ते असतील, बाकी वैयक्तिक कुणाची कामं असतील, कधीही त्या ठिकाणी भेदभाव न करता हा जवळचा आहे, माझा नातेवाईक आहे किंवा वेगळ्या जातीचा आहे म्हणून कधीही त्यांनी भेदभाव केला नाही. प्रत्येकाला समान न्याय देऊन ज्याचं जे काम असेल ते काम होणार असेल तर तोंडावरती त्याला शब्द देत होते की तुझं काम हे झालं म्हणून समज, आणि जे काम होण्यालागी नाही त्या कामाबाबत सदांना असतील किंवा दादा असतील किंवा आत्ता विक्रमसिंह पाचपुते असतील, भैया असेल, हे कुटुंबच असं आहे की जे काम होणार आहे ते निश्चित करणार आणि जे होण्यालागी नसेल त्याला ते खोटं आश्वासन कधीही देत नाहीत. ते डायरेक्ट सांगतात की हे काम तुमचं आमच्याकडून होऊ शकत नाही, त्याला वेगळ्या अडचणी आहेत, त्याच्यामुळे ते काम होऊ शकत नाही. ह्या पद्धतीचा स्वभाव असणारं हे पाचपुते कुटुंबीय आज जरी दादांची शारीरिक परिस्थिती नसेल, उद्याच्याला त्यांच्या कुटुंबातील कोणीही दोन्ही मुलांपैकी असेल किंवा पत्नी आमच्या वहिनी असतील, ज्यांना कोणाला तिकीट मिळेल त्यांच्या पाठीमागं हे पारगाव निश्चित राहील आणि या पारगावमधून निश्चित त्यांना मताधिक्य राहील. विकासाचा चढता आलेख पाहता आम्ही पारगावकर पाचपुते कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभा आहोत, असा आशावाद ग्रामस्थांनी बोलून दाखवलाय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.